हरि ओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. भावभावनांचा कल्लोळ. नामाभिमानामुळे भावभावनांचा नुसता कल्लोळ माजला आहे. यात सत्य, नित्य, सदा ताजा असलेला कैवल्यानंद हरवला आहे. व्यावहारिक सुखदुःखाचा बेगडी बाजार तेजीत आला आहे. कोठेतरी काहीतरी चुकतंय, कोठेतरी काहीतरी कमी होत आहे अशी खंत आत कुठेतरी जाणवते. परंतु खोलात मुसंडी मारून तेथील सत्य शोधण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. कोणी तसा प्रयत्न केला तरी त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला या कोलाहलात ऐकायला जाते आहे कोणाला, आणि त्यातून ऐकायला गेले तरी भौतिक उपभोगात जो बेडरपणा आलेला आहे त्यावर कोणाकडेच काही इलाज नाही. वैश्विक सत्य जाणून घ्यायला पाहिजे, तरच लाओत्सेने जगाला दिलेला हा तत्वांचा ठेवा सत्कारणी लागला असे म्हणता येईल. प्रत्येक भावविभाव यात एक त्याही पलीकडे नित्य सत्य आहे. त्याचा शोध घेऊन आणि त्यापासून बोध करून जीवन जगले पाहिजे. त्यातच कैवल्यानंद सामावलेला आहे. सुखदुःख हा एकाच एक भावनेचा विस्तार आहे. ती स्वतंत्र, दोन वेगळी, भिन्न नाहीत. सुखात दुःख आहे आणि दुःखात सुख आहे. जे कमी होते त्याच्या विरुद्ध भावना तयार होते. त्यांचा कमी जास्त असा खेळ सतत सुरू असतो. वैभव, धन, संपत्ती, भौतिक सौख्य मिळवून देत असले तरी ते शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हिरावून नेते. त्या वैभव, धन, संपत्तीची नियतीने वसूल केलेली ती किंमत असते. दुःख सोसायला कष्ट होतात, परंतु समजावून घेतले तर त्यात सौख्य असते. तेच आयुष्य जगल्याचे समाधान देते. सौख्यात मनुष्य परमात्म्याकडे आकृष्ट होतो, तो सौख्य टिकवण्यासाठी. परंतु दुःखात मनुष्य परमात्म्याकडे आकृष्ट होतो तो दुःखाच्या अतीत उड्डाण करण्यासाठी. मग तेथे कधीही सौख्याचा स्पर्श होत नाही. दुःख तर केव्हाच मागे टाकलेले असते. मग जे उरते ते कैवल्य असते. तोच परमानंद असतो. परमात्मा तेथेच निवास करत असतो. अशाच प्रकारे पाप, पुण्य, सज्जन, दुर्जन, प्रेम, घृणा, मित्र, शत्रू, स्त्री, पुरुष, पाताळ, आकाश, जमीन, सागर, माती, वृक्ष, पशु, पक्षी, मानव, जन्म, मृत्यू हे सर्व एकमेकांना संलग्न आहेत, जोडलेले आहेत, एक रस आहेत. त्यांच्यात तात्विक असा कोणताही भेद नाही. जे जे विरुद्ध स्वभावाचे भासत असते ते भिन्न नसून ते मूलतः एकच एक असते. आपल्याला त्यात वरवर जो भेद दिसतो तो बेगडी तात्पुरता असतो. काही कालावधीनंतर ते परस्पर विरुद्ध एकमेकात मिसळून जाते, बाजू बदलली जाते. त्याचा आटापाट्यांचा खेळ सुरू असतो. त्यात आपण सहभागी न होता त्याचे प्रेक्षक व्हावे, त्यातच जीवनानंद आहे. परंतु आपण विश्वेश्वराचा, योगेश्वराचा हा चकवण्याचा खेळ समजावून न घेता एकमेकात भेद निर्माण करून जीवनानुभूतीला कायम वंचित होत असतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे. याला एकच एक उत्तर आहे आणि ते म्हणजे सत्संग, अध्यात्म. शब्द निशब्द. लाओत्से या ओवीत सांगतो की तो अनाम स्वर्ग आणि पृथ्वीचा जनक आहे. नामधारी सर्व वस्तू जगताची जननी आहे. चैतन्य आणि पदार्थ यांची निर्मिती विश्वस्फोटाच्या ओम या महादिव्य ध्वनीमधून झाली आहे. या निर्मितीआधी येथे ध्वनी नव्हता, सूर, स्वर नव्हते, शब्द नव्हते. फक्त गुह्य, गूढ, मौन परमचैतन्य होते. विश्वनिर्मितीनंतर ओममधून सूर, स्वर, शब्द तयार झाले. सजीव स्वतःला व्यक्त करायला कंठातून सूर, स्वर काढू लागले. मानवाने त्यात प्रगती करून आपापल्या प्रांतात, देशात शब्द तयार केले, भाषा प्रगत केली, संभाषण सुरू केले, लिपी तयार केली, लेखन सुरू केले, मुद्रण केले, ध्वनिमुद्रण केले. परमात्म्याच्या परम मौन अशा भाषेमधून माणूस बाहेर आला. तो सूक्ष्म मौनातून शब्दबद्ध जडात आला, अव्यक्तातून व्यक्त झाला. त्याच्या बडबडीत तो स्वची, मौन ही मूलभूत भाषा विसरला. परम मौन ही स्वची भाषा मानव विसरला आणि त्यामुळे
परमात्म्याकडे जाण्याचा मार्गच बंद झाला. कारण ज्या वाटेने या विश्वात प्रवेश केला ते मौन शब्द जंजाळामुळे थबकले. यामुळे लाओत्सेच्या या ओवीला फार महत्त्व आहे. त्याने मानवाची स्मृती जागृत करून त्या अनाम या जनक जननीची आठवण करून दिली. त्यायोगे आपल्याला मूलभूत भाषेची स्मृती जागृत केली. माणूस भाषेमध्ये इतका रुतला की स्वतःला व्यक्त करायला तो जसा भाषेचा उपयोग करू लागला तसेच तो आपण जे नाही ते आहोत असे ठसवण्यासाठीही भाषेचा उपयोग करू लागला. आता हा उपयोग सदुपयोग की दुरुपयोग हे ज्याचे त्याने ठरवावे. लाओत्सेने सांगितले की ते अनाम परम मौन हेच चैतन्य आणि पदार्थाचे जनक आहे. त्या जनक अनाम परम मौनामुळेच विश्वात चैतन्य अंशात्मा प्रविष्ट झाला आणि त्याच जनकामधून माया जननी निर्माण होऊन त्या पदार्थ पंचमहातत्वांमधूनच अनेकविध वस्तू जगत निर्माण झाले. सजीवाचा देहही त्या पदार्थ पंचमहाभूतांमधूनच धारण केला गेला आहे. यास्तव पदार्थ जडामधून मुक्त होऊन उलटमार्गी परमचैतन्य सूक्ष्माकडे प्रवास करायचा झाल्यास शब्दामधून ओंकार साधना करत मौनात जाऊनच योगेश्वराच्या योगधामी जावे लागेल. कारण त्याच मार्गाने आपण अंशात्मक चैतन्यरूपी या विश्वात प्रवेश केला होता. या प्रवासाचा मार्ग अशब्द शब्द निशब्द शब्दातीत असा करावा लागेल. जन्मतःच आपण शब्द जाणत नसतो. बालपणी आपण अजाणतेने कंठामधून काही सुरस्वर काढत असतो. आपण अशब्द असतो. शब्दांशी ओळख झालेली नसते. त्यामुळे शब्दांच्या अलीकडे असतो. पुढे आपण शब्द भाषा शिकतो. परंतु जेव्हा आपल्याला परतीची योगधामी जाण्याची यात्रा करायची असते तेव्हा आपल्याला निशब्द व्हावे लागते. शब्द माहीत असूनही मौन ही योग साधना आत्मसात करावी लागते. त्या मौन साधनेत आपण शब्दातीत होतो. तेथेच परमधाम योगधाम असते. हरि ओम.